भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित अपशब्द वापरणाऱ्या तरुणीविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद नुकतीच करण्यात आलेली आहे. एफआयआर कॉपी खरं तर आता सध्या आपल्याकडे आहेत. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल जो आहे तो करण्यात आलेला आहे. आणि आपण बघत असाल तर आपल्या समाजाचे जे सगळे बांधव आहेत ते एकत्रित आलेले आहेत आणि गेल्या अनेक तासांपासून त्यांचा लढा जो आहे तो या ठिकाणी सुरू होता. खरं तर ही तरुणी जी आहे ती बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा परिसरात राहते अशी माहिती समोर येते. आणि राहत असताना वारंवार तिच्या माध्यमातून हे पोस्ट जे आहेत अपशब्द जे आहेत ते वापरले जात होते. कधीतरी ती स्वतःचा व्हिडिओ बनवून टाकत होती, तर कधीतरी ती या ठिकाणी आपण बघत असाल तर कमेंट्सच्या द्वारे तिच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करत होती. तिला पोलिसांनी समज सुद्धा दिली. या जे रहिवाशी आहेत त्यांनी सुद्धा तिला सांगितलं, परंतु ती कधीही थांबली नाही. पुन्हा एकदा तिच्या पोस्ट चालू होत्या. परंतु आता आपण बघत असाल वारंवार हे ज्या काही पोस्ट आहेत त्या सुरू असल्या कारणानं समाज एकत्रित आलेला आहे आणि समाजानं आता या विरोधात आवाज उठवला आहे आणि संबंधित तरुणी विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. खरं तर आवाज उठवणाऱ्या तरुणाला सुद्धा धमकी दिल्याचं समोर आलेलं आहे. नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे आपण अधिक माहिती घेणार आहोत. फिर्यादी तुम्ही आहात. एकंदरीत काय सांगाल, नेमकं काय संपूर्ण प्रकार आहे, कधीपासून ह्या पोस्ट वगैरे सुरू होते, काय सांगाल? मागील 1.5 महिन्यापासून सरिणी पांडे नावाची मुलगी आहे. एक 20-22 वर्षाची मुलगी असेल ती. तर ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला बौद्ध समाजाविषयी किंवा बौद्ध बांधवांविषयी किंवा बाबासाहेबांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकते. तर ती त्याच्यामध्ये आम्ही मागच्या वेळी मला वाटतं 25 एप्रिलला 24 आणि 25 एप्रिलला पोलीस स्टेशनला तक्रार दिली की तिला समज द्या आणि सांगा की असं करू नकोस म्हणून. पोलिसांनी त्यानुसार तिला समज पण दिलेली. पण त्याच्यानंतर देखील तिच्या पोस्ट वारंवार चालूच होत्या. नंतर मग आम्ही आणि काल पण तिने बाबासाहेबांच्या परिवारासंदर्भात खोटं आणि चुकीचं वक्तव्य केलं आणि पोस्ट टाकली ती. कमेंट कमेंट पोस्ट 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 आहे ती. त्या पोस्टमध्ये तिने बाबासाहेबांच्या बहिणींविषयी चुकीचं इतिहास सांगितलाय, इतिहास लिहिलेला आहे म्हणजे. तर त्या संदर्भात आम्हाला जसं कळलं तर आम्ही सगळेजण समाज बांधव एकत्र आलो आणि काल आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि डीसीपी साहेबांना तक्रार दिली. त्या अनुषंगाने आज तिच्यावरती एफआयआर दाखल झाली. आपण बघत असाल तर एफआयआर कॉपी सुद्धा इथे दाखल झालेली आहे. नुकताच हा एफआयआर दाखल झालाय. खरं तर वारंवार हा प्रकार घडत होता आणि तुम्ही म्हणजे तुम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करत होता आणि कुठेतरी तुम्ही सुद्धा संबंधित तरुणीशी समजवण्याचा प्रयत्न केला सगळ्यांनीच मिळून. धमकवण्यात सुद्धा आलं. नेमकं काय प्रकरण होतं, कधीपासून ही सगळी सुरुवात आहे? जेव्हा आम्हाला ही बातमी कळली तेव्हा आम्ही तिच्या इन्स्टाला वगैरे तिला म्हणजे तिला कॉल केला. तिला समजवलं की असं काही करू नको, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही पोस्ट वगैरे करू नको. तर तिने आणि ते पोस्ट डिलीट करून टाक किंवा तुला ते असे लिगल कॉन्सिक्वेन्सेस हे करावं लागते. तर तिने ती पोस्ट डिलीट केली, पण माझा जो इंस्टाग्राम आयडी आहे तो तिने तिच्या कम्युनिटी मध्ये टाकला. आणि तो तिथे टाकल्यानंतर मला सगळ्यांचे इंस्टाग्राम माझ्या आयडीवर धमकीचे मेसेज यायला लागले, व्हॉइस नोट्स यायला लागले की तुला आम्ही मुंबईत येऊन उडवून टाकू, हे करू. युपी बिहार वरून मला त्यांचे सगळ्यांचे हे यायला लागले. तर त्यानंतर आम्ही इथे पोलीस स्टेशन मध्ये पण ते कळवलं की असे असे आम्हाला हे येतात. तर त्यांनी पण त्याची नोंद घेतलेली आहे. सगळ्यात पहिली पोस्ट कधी केली होती तुम्ही? एक 15 एप्रिलच्या दरम्यान. जयंतीच्या 15 दुसऱ्या दिवशी काय 15-16. पोस्ट होती, म्हणजे काय तिची पोस्ट अशी होती की वक्तव्य केलं होतं का तिने पोस्ट व्हिडिओ पोस्ट केला पोस्ट होता? नाही पोस्ट नाही केलं. पोस्ट हे होती. पहिले सांगा. अच्छा ठीक आहे, तुम्ही दाखवा, फक्त उल्लेख नका करू त्या गोष्टींचा, हो. फक्त दाखवा. या तिच्या अशा पोस्ट होत्या आणि अजून बऱ्याच पोस्ट आहेत आक्षेपार्ह, पण ह्या जरा मोजक्या वाटल्या. आणि नंतर व्हिडिओज पण तिचे आहेत. आणि रिसेंटली जी तिने पोस्ट टाकलेली आता, हा व्हिडिओ आहे ऍक्च्युली. व्हिडिओ मध्ये लिहिली तिने. आता गुन्हा दाखल झालाय का आणि काय पोलिसांकडे काय मागणी आहे? गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीस त्यांच्या परीने तपास करणार आहे आणि तिला योग्य ती कायद्यानुसार शिक्षा करणार आहे. अर्थात ताई काय सांगाल, खरं तर वारंवार जातीवरचं कशा त्या कमेंट्स होते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न, तर आज समाज एकत्र आला, गुन्हा दाखल झाला. काय सांगाल आणि तुमच्या माध्यमातून एक वरिष्ठ मोठे म्हणून तरुणांना काय आवाहन कराल? प्रथम तर सर्वांना जय भीम. मला एक सांगायचं झालं का जे आत्ताच संकेत आणि आमचे दुपटे सर यांनी जे सांगितलं एक दीड महिन्यापासून हे चालू होतं, परंतु त्यावेळेस त्यांनी त्यांच्या पद्धतीने हँडल केलं होतं. परंतु ज्यावेळेस मला काल समजलं, म्हणून मी आमच्या
जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा याच्या माध्यमातून जी आमची महिला शाखा आहे बदलापूर शहर शाखा माध्यमातून आम्ही तो अर्ज लिहून सर्वांच्या सह्या करून आम्ही तो त्यांना काल इथं पोलीस स्टेशनला आलो होतो सर्वजण. तो आम्ही त्यांना दिला. त्यानंतर त्यांनी सांगितलं का बाबा द्या तुम्ही 2 दिवसांनी या. परंतु आम्ही काय सांगितलं का आम्हाला आजच्या आज निर्णय पाहिजे. कारण 1.5 महिना झाला. त्या अगोदर तिला समज दिली तरी पण तोच वारंवार जर प्रकार होत असेल तर आम्हाला वाटलं का बाबा आम्हाला आजच्या आज निर्णय पाहिजे. परंतु ते झालं नाही तर आमच्या दुपटे सरांनी तिकडं फोन लावला होता आणि आम्ही उल्हासनगरला जाऊन तिकडून त्यांनी आमचं काम केलेलं DCP आहे. साहेब. हा डीसीपी साहेबांनी त्यांनी काम केलं आमचं. त्यांनी लगेच इकडे फोन केला आणि म्हणून आज आम्ही सर्वांनी का बाबा हे काय असेल तिला ती सजा झाली पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे नाही किंवा बौद्धांचे नाही, हे पूर्ण समाजाचे. कारण पूर्ण समाजासाठी बाबासाहेबांनी केलेलं आहे. मग असं करता कामा नये. आज तुला एक संधी दिली होती आम्ही, त्या संधीचं तू सोनं करायचं होतं. बरं. ते तू सोनं केलं नाही. तर मग आमचं एकच आहे की तिला जे प्रत्येकाला मग कोणी असो त्या समाजाचा ज्याने गुन्हा केला असेल तर त्याला सजा झाली पाहिजे. हे आमचं एक कायद्यानुसार. कायद्यानुसार. आम्ही काय म्हणजे आमच्या स्वतःच नाही पण जो कायदा सजा देईल त्याला आमची मान्यता आहे. धन्यवाद. जय भीम. अर्थात आपण बघत असाल तर एकंदरीत आज सगळे या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि मागणी जी केली होती FIR दाखल करावी, DCP सचिन गोरे यांची भेट घेतलेली आहे सदर समाजानं आणि त्याच्यानंतर त्यांच्या माध्यमातून त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि अपशब्द वापरणाऱ्या तरुणी विरोधात आता अॅट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद जी आहे ती बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात करण्यात आलेली आहे. आणि खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाचा संदेश आपण म्हणू शकतो की तरुणांनो, जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करताय, कोणताही या ठिकाणी म्हणजे कुणा विरोधात जरी कमेंट करत असाल किंवा अनेक महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल बोलताना थोडा विचार करा. कारण की याचे पडसाद काय उमटतात हे यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेले आहेत. बदलापुरात हे पडसाद उमटलेले आहेत. त्याच्यामुळे कोणतीही कमेंट करताना, काहीही पोस्ट करताना जरा 4 वेळा त्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि त्याच्यानंतरच ती पोस्ट करा. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.